पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभुं। सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। आजच्या भागात आपण जी लीळा पठन व श्रवण करणार आहोत त्या लीळेचे नाव आहे भांडारेकरांना स्तुती करण्यास परवानगी देणे। सर्वज्ञ म्हणाले, आम्ही भांडाऱ्याहून निघालो, मग भांडारेकार भिक्षा करायचे, आम्हाला भोजन द्यायचे, मग ते उचिष्ट प्रसाद ग्रहण करायचे, एखादी चांगली जागा पाहून आम्हाला झोपण्यासाठी अंतरून टाकायचे, अशी सेवा ते रोज करायचे। सर्वज्ञ झोपले की मग ते एखाद्या कोणत्यात किंवा देवळाबाहेर एखाद्या लहानशा देवळात झोपत असत। असे भांडारेकार 16 वर्ष सन्निधानात होते। रस्त्याने जात असताना सर्वज्ञांचा मौदा या गावाला मुक्काम झाला। भांडारेकार सर्वज्ञांना झोपण्यासाठी अंतरून टाकत होते, तितक्यात एका इंगडीने त्यांना डंक मारला। इंगडी चावल्यामुळे भांडारेकरांना फार वेदना होऊ लागल्या। भांडारेकरांनी वेदना सहन करण्याच्या शर्तीने प्रयत्न केला, पण वेदना कमी होईना। तेव्हा त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली, जी मला इंगडी चावली, त्यामुळे फार वेदना होत आहेत, तरी मी आपली स्तुती करू जी? सर्वज्ञ म्हणाले, करा। भांडारेकार सर्वज्ञांची स्तुती करू लागले। भांडारेकार जसजशी स्तुती करू लागले तशी दुःखाची व्यथा कमी होऊ लागली। अशा प्रकारे स्तुती करीत करीत संपूर्ण दुःख नाहीसे झाले। मग भांडारेकरांनी दंडवत घातले, श्रीचरणास लागले। मग सकाळीसच सर्वज्ञ तेथून निघाले। भांडारेकरांची प्रशंसा ही गोष्ट सर्वज्ञांनी भट्टोबासांच्या स्तुतीवर सांगितली। भट्टोबास जेव्हा पांगुळ वेशात स्तुती करू लागले तेव्हा सर्वज्ञ भट्टोबासांना म्हणाले, का हो, स्वतःच्या मनाने आमची स्तुती करत आहात की आम्ही जे निरूपण केले आहे त्यातील म्हणत आहात? भट्टोबासांनी म्हटले, जी हे सर्वज्ञांचेच आहे। सर्वज्ञ म्हणाले, आमचे ऐकून आमची स्तुती कशी करावी बरं? खरी स्तुती तर भांडारेकारच करू जाणत होते। भट्टोबासांनी म्हटले, ते कशी जे? मग त्यानंतर सर्वज्ञांनी त्यांना ही लीळा सांगितली। सर्वांना सादर दंडवत प्रणाम।